भीमा नदीच्या काठावर वसलेलं आत्ताचं राजगुरुनगर, पूर्वीचं खेड, हे फक्त तालुक्याचं मुख्यालय नाही, तर हे आहे हजारो वर्षापूर्वीचा इतिहास जपणारं एक क्रांतिकारक वारसास्थळ। सुमारे 2000 वर्षांपूर्वीपासून हा परिसर व्यापारी आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात होता। जुन्नरच्या प्राचीन व्यापारी मार्गांशी आणि भीमाशंकर सारख्या पवित्र क्षेत्राशी जोडले गेल्यामुळे खेड परिसरात सतत मानवी वस्ती आणि देवसंस्कृती विकसित होत गेली। भीमा नदीमुळे शेती, व्यापार आणि जीवन फुलत गेले आणि हाच प्रदेश पुढे अनेक राजसत्तांचा साक्षीदार ठरला। सातवाहन, राष्ट्रकूट आणि पुढे मराठा काळातही या भागाचं महत्त्व कायम राहिलं। जुन्या खेड गावाभोवती तटबंदी होती, ज्याला नगरकोट म्हटलं जायचं। काळाच्या ओघात बहुतांश तट नाहीसा झाला आहे, पण आजही उभा असलेला वेशीचा दरवाजा त्या इतिहासाची साक्ष देतो। भीमा नदीकाठी उभं असलेलं सिद्धेश्वर मंदिर मराठा स्थापत्य शैलीचं सुंदर उदाहरण मानलं जातं। आणि मग 20व्या शतकात या भूमीने भारताला दिला एक जाज्वल्य क्रांतिकारक, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू। बस एक बार देश के लिए मर जाऊं, फिर चैन से जीता रहूंगा। 24 ऑगस्ट 1908 रोजी भीमा नदीकाठच्या राजगुरुवाड्यात जन्मलेला हा तरुण पुढे भगतसिंग आणि सुखदेवांसोबत स्वातंत्र्य लढ्याचा दगदगता चेहरा बनला। राजगुरूंच्या बलिदानानंतर खेड या ऐतिहासिक गावाला त्यांच्या स्मरणार्थ नवं नाव मिळालं, राजगुरुनगर। आजही या भूमीचा इतिहास फक्त पुस्तकात नाही, तो वेशीत आहे, मंदिरात आहे, नदीच्या प्रवाहात आहे आणि प्रत्येक मातीच्या कणात जिवंत आहे। खेड तालुक्यांच्या आणखी व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे फॉलो नक्की करून ठेवा।